नमस्कार मित्रांनो, एम.एस. ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. किसान प्रदर्शन बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे. तर आजच्या आपण स्टॉल बघूया कोणकोणते आहेत. 37 क्रॅपचाच आहे स्टॉल बघू शकतो. अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही याच्यावर स्कॅन करून आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तुम्ही अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघू शकता. हा वर्ष BCC फेब्रुवारीचा स्टॉल आहे. अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. हा कृषी रसायने पुस्तकांचा स्टॉल आहे. बघू शकता. हा बीज उत्सवचा स्टॉल आहे. यांच्याकडे वेगवेगळे सीड्स आहे. भोपळा आहे, हे बघू शकता. करडई वगैरे, भाताचं सीड आहे. बांबू आहे. यांची अधिक माहिती पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करू शकता तुम्ही, किंवा त्याच्यावर नंबर पण दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कॉल करून बाकीची माहिती विचारू शकता. हा मछली बोन मिलचा स्टॉल आहे आणि याची अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही स्कॅन कोड करू शकता आणि त्याच्यावरचा नंबर बी टोल फ्री करू शकता. अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. हा बायोलॉजी चार्जेसचा स्टॉल आहे. ऑर्गॅनिक शेती. अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही याच्यावर कॉल करून विचारू शकता. यांची अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता किंवा त्याच्यावरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. जीवामृतची बॅग आहे ही. याची अधिक माहिती जाणण्यासाठी याच्यावर स्कॅन करून बघू शकता. नमस्कार शेतकरी बंधूंनो, विजय खरबुजाच्या यशस्वी नंतर आपण मार्केटमध्ये जानवी नावाचा खरबूज देतोय. सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गुजरात यांचा हा खरबूज वाण जानवी आहे. जानवी हे वाण पिवळ्या कलरचे असून 65 ते 70 दिवसात तयार होणारे वाण आहे. एक्सपोर्ट क्वालिटीचे वाण आहे. एकदम कडक वाण आहे. किपिंग क्वालिटी 10 ते 15 दिवस फळाला काही होत नाही आणि एकरी ऍव्हरेज पण चांगला आहे आणि खायला पण गोड आहे. लोकल मार्केट प्लस एक्सपोर्टला हा वाण चालतोय आपल्याला. धन्यवाद. नर्सरीचा स्टॉल आहे. अंजीरचं झाड आहे 120 रुपयाला आहे. सोनकेळी आहे 400 रुपयाला. तुलसी आहे. हे कुठलं आहे? 400 रुपये. फणस आहे. त्याच्यानंतर काय काय आहे, जायफळ आहे. फणस कापा हे मतलब हे जात बीज असं काय नाही का? गवती चहा आहे. कधी येतो? पॉम्पलेट आहे. पाठीमागे कडू आहे. अधिक माहिती जाणण्यासाठी याच्यावर कॉल करू शकता तुम्ही.
कडूचं फळ आहे. हे देख एक देख राजगुरुनगर जवळ बांबूचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही असं करा यानंतर ह्या ईमेलवरती माहिती घेऊ शकता. मुळे आहे तिकडे आम्हाला कळतं हवामान कसं आहे, पाण्याचं कसं आहे, मातीचा पोत कसा आहे, हे सगळं टाका. उत्तरं मिळतील. त्यानंतर तुम्हाला लागवड करायची आहे तर कांद्याचे चाळ आहे. कांद्याची चाळ बघून घ्या. कांद्याचा बियाचा स्टॉल आहे आणि यांची अधिक माहिती जाणण्यासाठी याच्यावर स्कॅन करून तुम्ही माहिती मिळवू शकता. कांद्याचं बी आहे. ते कांद्याचं बी आहे. त्याच्यानंतर कांदा उगवलेला आहे. हा झालेला आहे. देशी गावरान बियाणे ते बघा सगळ्या प्रकारचे इथं हे लावलेले सगळे बियाणे अवेलेबल आहे त्यांच्याकडं. सीडचं मशीन आहे आणि याची अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. हे स्कॅन केलं ना तुम्हाला याच्या सगळ्या यूट्यूबच्या व्हिडिओ शोच्या झाडांचा स्टॉल आहे हा. कमळाचे प्रकार बघायचे त्यांचे कांदे मिळतील का? ये अभी फेब से चालू होता है, ये तीनों सीजन में फ्लावरिंग चलेगा. त्यांचे बियाणं त्यांचे कांदे मिळतील आता. कसं आहे कंद? हे मास उगवत नाही 80% 7% उगवते. क्रॉप मास्टरचे मशीन आहे. हार्वेस्टर आहे.
मशीन आहे. पटना में हमारे डाळ मिल मशीन आहे. ऑटोमॅटिक ट्रॅक्टर आहे. ऑटोमॅटिक ट्रॅक्टर आहे. मी सगळं माझ्या शॉपवरच मका काढायचं मशीन आहे. पुट्टी करायचं. झेंडू फुलांची माहिती आहे. यांच्या अधिक माहितीसाठी यांच्यावर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, याच्यावर कॉल करू शकता तुम्ही. फुलांचे वाण बघून घ्या.
माहिती जाणण्यासाठी तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता. तिथं मोबाईल नंबर पण आहे, तुम्ही याच्यावर अधिक माहिती जाणून घेऊ शकता. जम्बो पोळे लांब पळायचा आणि याचा क्रॉस सीधा पळायचा. काट्यासारखे काय पोळे काय त्याच्यानंतर या सीता सीडचं आहे. हा एनर्जी चक्राचा स्टॉल आहे. असं पॅकिंग सुकवून वाळवून पॅक केलं जातं. मिरची आहे, त्याच्यानंतर हे आपले शेडफोड करता येईल सोलर ड्रायरसाठी क्वालिटी प्रायव्हेट लिमिटेड ऊस लागवण यंत्र आहे. ऊस लागवड आणि ऊस लागवडीचं कसं आहे ऊस लागवडीचे 90,000 रुपये त्याच्यावरती 85,000 रुपये सबसिडी तुम्ही देता का ते गव्हर्नमेंट आपलं नाही गव्हर्नमेंट महाडीबीटीला तुम्हाला अप्लाय करा. किती लागतं एक दररोज 2-3 एकर लावू शकतो का? हा लावू शकतो. दवाई उतनी भी डालनी पड़ती है ड्रोन आप एक एकड़ को लगाते हो आप हैंडल है. अभी ऐसा मार्जिन कर लो आप अगर है ना मराठी ड्रोन आहे. याचा जो ट्रेनचा जो पंप आहे तुम्ही जरा कॅमेऱ्यामध्ये बघणार सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला चहा प्यायला मिळेल. एकदा टेम्परेचर सेट केलं की तुम्हाला जेवढ्या वेळ चहा पाहिजे गरम तेवढ्या वेळ मिळेल. आणि हा वाला तो प्रोडक्ट आहे आणि हा आमचा दुसरा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये 600 आहे. हा फक्त 70 ml गरम पाण्यामध्ये गरम उकळत्या पाण्यामध्ये हा पूर्ण 1 सॅशे टाकायचा, डिझॉल्व्ह होऊ द्यायचा आणि मग तुमचा दुधाचा चहा रेडी टू ड्रिंक होऊन जाईल. हे तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये कुठं टुरिस्टला वगैरे जायचं असेल तर हे तुम्हाला करता येईल. हे एकाची प्राईस 20 रुपये. नमस्कार, माझं नाव निलेश जाधव आहे. आज आपण किसान प्रदर्शन मध्ये कपिला कृषी अँड गोट फार्मच्या नावाने आपण स्टॉल लावलेला आहे. आपण इथं 2 ब्रीड आणलेल्या आहेत, एक तर बोर आणि दुसरी म्हणजे डॉर्पर. ह्या दोन्ही ब्रीड ह्या मटणासाठी भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे पहिलं म्हणजे यांचे FCR जो आहे हा 3 पट जास्त आहे. म्हणजे आपण जर 1 किलो चारा साध्या शेळीला दिला तर 50 ते 60 ग्रॅम इतकं वजन वाढ देणार. ही शेळी जी आहे ती आपल्याला 150 ते 250 ग्रॅम देणार. म्हणजे तेवढ्याच चाऱ्यामध्ये आपल्याला जास्त वजन वाढ भेटते. याचा ग्रोथ रेट जे आहे 3 महिन्याचं पिल्लू कमीत कमी 25 किलोचं होतं आणि तेच जर आपण स्थानिक शेळी संघ कम्पेअर केलं तर ते 10-12 किलोच्या वर जात नाही. हे दर 6 महिन्याला पिल्लू देणार. स्थानिक शेळी 9 महिन्याच्या पुढेच म्हणजे 9 महिने 10 महिने 1 वर्ष बी लावतात आणि आपल्याला सरासरी यांच्याकडनं 2 पिल्लं भेटतात आणि जवळजवळ म्हणजे 20-30% आपल्याला 3 ते 4 पिल्लं पण भेटतात. म्हणजे आपल्याकडे हे 4 कारण आहेत ज्याच्यासाठी ह्या 2 ब्रीड आपण निवडलेल्या आहेत. एक तर आहे FCR, दुसरा आहे ग्रोथ रेट, तिसरा आहे पिल्लांची संख्या आणि चौथा आहे पिल्ल रेग्युलर देणे. तर ह्या 4 गुणधर्मामुळं ही ब्रीड भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये शेळी पालनासाठी आणि मेंढी पालनासाठी प्रसिद्ध आहे. आपण हे क्रॉसिंग साठी बी वापरू शकतो. 1 मिनिट इंटरव्ह्यू देतोय, थांबा जरा. त्यांच्याकडे